మిత్రులారా అందరికీ నమస్కారం. అందరూ ఎలా ఉన్నారు? కాబట్టి మిత్రులారా ఈరోజు మనం చెప్పులు కుట్టేవాడు షాప్‌లో తెలుగులో ఎలా మాట్లాడాలో నేర్చుకుందాం. కాబట్టి मित्रांनो మీకు व्हिडिओ नచ్చితే तप्पकुंडा व्हिडिओ लाईक చేయండి మరియు चॅनलनी सबस्क्राईब చేసుకోండి. तर मित्रांनो कशा आहेत तुम्ही सगळे? मित्रांनो आज आपण शिकूया की मोचीच्या दुकानामध्ये आपण चप्पल शिवायला गेल्यावर तेलुगूमध्ये कसं बोलायचं. तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि मित्रांनो जर तुम्हाला काही नाही जर समजलं तर मला कमेंटमध्ये विचारा. कमेंट करा म्हणजे मी नक्कीच तुमच्या कमेंटचं उत्तर देणार. तर चला मित्रांनो व्हिडिओ बघूया आणि आपल्या मराठी भाषेमधून तेलुगू बोलायला आणि समजायला शिकूया. मित्रांनो मोची किंवा चप्पल शिवणारा याला तेलुगूमध्ये म्हणतात चप्पलू कुट्टेवाडू. मित्रांनो कुट्टेवाडू म्हणजे शिवणारा आणि चप्पलू म्हणजे चप्पल. चप्पलू कुट्टेवाडू म्हणजे मोची. ग्राहक म्हणणार मित्रांनो माझी चप्पल फाटली आहे किंवा माझ्या चप्पलची पट्टी तुटली आहे. माझी चप्पल फाटली आहे किंवा माझ्या चप्पलची पट्टी तुटली आहे. ह्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो ना चप्पू पट्टी चिरगी पोइंदी. ना चप्पू पट्टी चिरगी पोइंदी म्हणजे माझ्या चप्पलची पट्टी तुटली आहे किंवा माझी चप्पल फाटली आहे. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो ना चप्पू पट्टी चिरगी पोइंदी. मित्रांनो चिरगी पोइंदी म्हणजे फाटली आहे किंवा तुटली आहे आणि पट्टी याला पट्टीच म्हणतात. ना म्हणजे माझी. तर मित्रांनो ते काढा आणि दुसरी लावा म्हणजे ग्राहक म्हणणार की ते पट्टी काढा आणि दुसरी पट्टी लावा. तुम्ही लावाल का? ते काढा आणि दुसरा लावा किंवा तुम्ही लावाल का याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो इदी तीसिवेसी मरोकटी वेयाली वेस्तावा. इदी तीसिवेसी मरोकटी वेयाली वेस्तावा म्हणजे ते काढा आणि दुसरा लावा. तुम्ही लावाल का याला तेलुगूमध्ये म्हणतात वेस्तावा. मरोकटी वेयाली म्हणजे दुसरा लावा याला म्हणतात मरोकटी वेयाली. तर मित्रांनो मोची म्हणणार नक्कीच सर किंवा नक्कीच साहेब. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो तप्पकुंडा सर. नक्कीच सर किंवा नक्कीच साहेब याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो तप्पकुंडा सर. मित्रांनो तप्पकुंडा म्हणजे नक्कीच आणि सर म्हणजे साहेब. तर मोची म्हणणार नक्कीच सर म्हणजे तप्पकुंडा सर. तर मित्रांनो तुम्ही हे शब्द रोजच्या वापरामध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. आणि ग्राहक म्हणणार मित्रांनो किती झाले म्हणजे पैसे किती झाले. मित्रांनो किती झाले या शब्दाला तेलुगूमध्ये म्हणतात एंत उतुंदी म्हणजे किती झाले. एंत उतुंदी म्हणजे किती झाले. मोची म्हणणार मित्रांनो की 10 रुपये झाले. 10 रुपये झाले म्हणजे पट्टी लावाचे पैसे 10 रुपये झाले. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो 10 रुपयालिंदी. 10 रुपयाल इंदी म्हणजे 10 रुपये झाले. 10 रुपयाल इंदी म्हणजे 10 रुपये झाले. मित्रांनो 10 म्हणजे 10 रुपयाला इंदी म्हणजे झाले. 10 रुपये झाले. रुपयाला इंदी म्हणजे रुपये झाले. 10 रुपयाला इंदी म्हणजे 10 रुपये झाले. मोची म्हणणार मित्रांनो कसे शिवायचे आहे किंवा कसे शिवायचे सर. ह्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो एटला कुट्टाली सर. एटला कुट्टाली सर म्हणजे कसे शिवायचे सर. मित्रांनो कुट्टाली म्हणजे शिवायचे आणि सर म्हणजे साहेब किंवा सर. कसे शिवायचे सर याला तेलुगूमध्ये म्हणतात एटला कुट्टाली सर म्हणजे कसे शिवायचे सर. तर मित्रांनो मोची म्हणणार की ही चप्पल चांगली नाही किंवा पॉलिश करा. ही चप्पल चांगली नाही किंवा पॉलिश करा. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो ఈ చెప్పులు చక్కగా కనిపించటం లేదు వీటికి पॉलिश చేయి. मित्रांनो ఈ చెప్పులు చక్కగా కనిపించటం లేదు म्हणजे ही चप्पल चांगली दिसत नाही. पॉलिश చేయి किंवा पॉलिश करायला तेलुगूमध्ये म्हणतात వీటికి पॉलिश చేయి. ఈ చెప్పు చక్కగా కనిపించటం లేదు వీటికి पॉलिश చేయి म्हणजे ही चप्पल चांगली दिसत नाही हिला पॉलिश करा. तर मित्रांनो आता मोची म्हणणार आता मी त्यांना छान पॉलिश देईन आणि ते कसे दिसते ते तुम्ही पहा. आता मी त्यांना छान पॉलिश देईन ते कसे दिसते ते तुम्ही पहा. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो ఇప్పుడు నేను వీటికి చక్కగా పాలిష్ చేస్తాను. ఎట్లా మరుస్తాయో మీరు చూస్తారు. मित्रांनो मोरुस्तायो म्हणजे चमकणे किंवा चमक याला म्हणतात. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो मोरुस्तायो. ఇప్పుడు నేను వీటికి చక్కగా పాలిష్ చేస్తాను. ఎట్లా मोरुस्तायो మీరు చూస్తారు म्हणजे कशी चमक आहे ते तुम्ही बघा. ग्राहक म्हणणार मित्रांनो तुम्ही फक्त जुने चप्पल दुरुस्त करता का. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो నువ్వు పాత చెప్పులకి మరమ్మతు మాత్రమే చేస్తావా. मित्रांनो मात्रमे म्हणजे फक्त आणि मरम्मतू म्हणजे दुरुस्त.
याला पूर्ण वाक्यामध्ये म्हणतात मित्रांनो, నువ్వు పాత చెప్పులకి మరమ్మతు మాత్రమే చేస్తావా, म्हणजे तुम्ही फक्त जुनी चप्पल दुरुस्त करता का. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, నువ్వు పాత చెప్పులకి మరమ్మతు మాత్రమే చేస్తావా. तर मोची म्हणणार मित्रांनो, तसं नाही साहेब, मी पण नवीन चप्पल बनवितो. मोची म्हणणार मित्रांनो, तसं नाही साहेब, मी पण नवीन चप्पल बनवितो. ह्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, అట్లా ఏమీ లేదు సార్, కొత్త చెప్పులు కూడా తయారు చేస్తాను. అట్లా ఏమీ లేదు సార్, కొత్త చెప్పులు కూడా तयारू చేస్తాను. मित्रांनो, అట్లా ఏమీ లేదు సార్ म्हणजे तसं नाही साहेब, కొత్త చెప్పులు కూడా तयारू చేస్తాను म्हणजे नवीन चप्पलसुद्धा बनवितो. तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढील వీడియోमध्ये एका నవీన విషయాवर. సరే ఫ్రెండ్స్, ఈరోజుకి అంతే. కొత్త వీడియోలో మళ్ళీ కలుద్దాం. మీకు వీడియో నచ్చితే తప్పకుండా వీడియో లైక్ చేయండి మరియు ఛానల్ని సబ్స్క్రైబ్ చేసుకోండి.